हाय फ्रेंड्स. काही वेळा नेहमीची पोळी भाजी खायचा अतिशय कंटाळा येतो. काहीतरी मस्त आणि झटपट होणारं खाऊया असं वाटतं. त्यासाठी आजची ही रेसिपी विशेषतः शाकाहारी लोकांसाठी पनीर विथ व्हेजीज. साहित्य अगदी सोपं आहे. हे पनीरचे तुकडे आहेत. उकडलेल्या बटाट्याचे काप करून घेतले आहेत. हे फ्लॉवरचे मोठे तुकडे आहेत. बारीक चिरलेला कांदा आहे. गाजराचा किस. ही मोडाची मटकी आहे. मटकीच्या ऐवजी चवळी, मूग कोणतेही कडधान्य घेऊ शकतो. मक्याचे दाणे, सिमला मिरचीचे तुकडे, टोमॅटो आणि थोडासा टोमॅटो सॉस किंवा केचप. आता प्रथम एका बाउलमध्ये पनीरचे तुकडे काढून घेतले. त्यामध्ये आता ह्या सर्व भाज्या आपण क्रमाक्रमाने टाकत जाणार आहोत. गाजर, टोमॅटो, सिमला मिरची, कांदा यासारख्या भाज्या वेगळ्या वाफवून घेण्याची गरज नाही. त्या आपण तशाच वापरणार आहोत. फक्त यातला फ्लॉवर आणि मक्याचे दाणे थोडेसे वाफवून घ्यायचे. आता चवीपुरतं वरती मीठ घालायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये चाट मसाला घालणार आहोत. मोडाची मटकी त्याच्यातच घालायची आहे. मटकीमुळे प्रोटीनचा भाग अजून जास्त वाढेल. आता एखाद्या छोट्याशा बाउलमध्ये थोडंसं दही काढून घेतलं. तुम्हाला हवं तेवढं दही ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. त्या दह्यात आज मी ह्याच्यात पावभाजीचा मसाला घातलाय. पण मी मुद्दाम दरवेळेला वेगवेगळे मसाले वापरते. त्यामुळे प्रत्येक वेळच्या भाजीची चव वेगळी येते आणि आणखीन मजा येते. त्यामुळे तुम्हीही तसंच करून बघा. आता हे सगळं आपण दह्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि हे दही त्या सगळ्या भाज्यांवर टाकून एक 10 मिनिटासाठी मॅरिनेट करत ठेवायचं आहे. सर्व मिश्रण नीट मिक्स करून घ्या. म्हणजे सगळीकडे दही, मीठ आणि घातलेले मसाले सगळीकडे नीट लागतील. यात आपलं मिश्रण तयार झालं. आता कढईत थोडंसं तेल घेऊन त्यावर जे उकडलेल्या बटाट्याचे काप होते ते आपण थोडेसे फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला जसे आवडत असतील तितपत ते कुरकुरीत किंवा ब्राऊन सोनेरी करू शकता. थोडेसे ब्राऊन झाल्यावर त्याच्यावर चवीपुरेसं मीठ आणि मिरी पावडर आपण घालणार आहोत. जरा तिखट हवं असेल तर थोडीशी मिरची पावडरही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता बटाट्याचे काप चांगले लालसर झाले आहेत. त्यात आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया. तोपर्यंत आपण शेजारी मका आणि फ्लॉवरचे तुकडे हे आपण सगळे वाफवून घेतलेले आहेत. तेही आता वाफवून तयार आहेत. वाफवलेले मक्याचे दाणे आणि फ्लॉवर आपण आपल्या मूळच्या मिश्रणामध्ये मिसळून घेऊयात. सर्व मिश्रण परत एकदा नीट एकत्र केलं आणि त्याच उरलेल्या थोड्याशा तेलामध्ये ह्या सर्व भाज्या थोड्याशा फ्राय करून घेतल्या. जर दही जास्त वापरलं तर ह्याला जरा जास्त पाणी सुटतं आणि मग त्या जास्त वेळ भाज्या शिजवाव्या लागतात. तर त्याच्याऐवजी मी बऱ्याचदा ते सुटलेलं पाणी वेगळं काढून घेते आणि त्याचं एक छानसं सूपही तयार करता येतं. म्हणजे भाजी पण फारशी न शिजता पटकन कोरडी व्हायला मदत होते. आता ही भाजी बऱ्यापैकी कोरडी झाली आहे. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो सॉस मिक्स करणार आहोत आणि पुन्हा एकदा भाजी नीट ढवळून घेऊ. आता ती बऱ्यापैकीच कोरडी झाली आहे. त्यामुळे आता आपण गॅस बंद केला तरी हरकत नाही. आता ते सर्व मिश्रण आपण एअर फ्रायरच्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत. एअर फ्रायरच्या भांड्याला खाली अजिबात तेल लावण्याची गरज नाही, कारण भाजीत जे थोडंसं तेल आहे तेवढं आपल्याला पुरेसं आहे. आता हे एअर फ्रायरमध्ये 7 मिनिटासाठी मी ठेवणार आहे. 185ला 7 मिनिटं मी ते ठेवते.
हे जिथपर्यंत होतं आहे तिथपर्यंत आपण प्लेटिंगची तयारी करू शकतो. बाऊलमध्ये आपण भाजी घेणार आहोत. एका बाजूला बटाट्याचे तळलेले काप, पाहिजे तर त्याच्याबरोबर टोमॅटो किंवा गाजर किंवा बीट, मुळा ह्यापैकी कोणत्याही सॅलडचे तुकडे आणि सोबत एखादं गरमागरम सूपही घेऊ शकतो. आता हे 7 मिनटानंतर एकदम सुंदर ब्राऊन रंगाची आपलं भाज्या आणि पनीर हे सगळं तयार आहे. भरपूर भाज्या, शिवाय मोडाची मटकी आणि पनीर, सोबत सॅलड्स आणि गरम सूप, म्हणजे आपलं अतिशय हेल्दी आणि टेस्टी जेवण एकदम तयार. ज्यांना नॉनव्हेज चालतं त्यांनी ह्यामध्ये पनीरऐवजी चिकन किंवा उकडलेलं अंडं वापरावं. तर नक्की करून बघा. नेहमी घरचंच आणि टेस्टी खा, पण हेल्दी खा. या रेसिपी आवडत असणारच माझी खात्री आहे. मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा. मस्त हेल्दी राहा.